कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल बाळा, तुला फराळाचं काय खायचंय? बापू मला ना शंकरपाळ्या खायच्या, थांब आलोच घेऊन। अरे काय परिस्थिती दीपक? जी तुमची आहे तीच। म्हणजे ठरलं गिफ्ट? हो तुमचं? तर ठरलं ना। काय गोड दादा? माझं ठरलं ना। ठरलं? सगळ्यांचे गिफ्ट ठरले का नाही? अमोल, अरे बाळा, यांच्या तोंडाकडे बघून तुला वाटतंय यांना काही सुचलंय काय? अरे बघताय काय, काय सुचलं का नाही तुम्हाला? काय तुम्ही बायकोचा एक सुद्धा गिफ्ट सुचत नाही? ए अरे डोकं लावा की या, तरच कळल तुमच्या बायकोला काय आवडते ते। अरे म्हणजे मागच्या काही दिवसात तिला काय पाहिजे होतं, हा? तिने काही मागितलंय, तिला मिळालं नाही, तुम्ही थोडं आठवून बघा ना, काही सुचतंय? सुचले का नाही? काय सुचलं आणि कोणाला सुचले काय? अगं मोठमा, संध्याकाळी कळेल तुम्हाला, सरप्राईज आहे ना। काय? अहो छोटे सरकार आज पण सरप्राईज? मोना, या वर्षीची दिवाळी बहुतेक सगळी सरप्राईज मध्येच जाणार आहे। येस मोठीमा। मला एक काम आठवलंय, मी आलोच जरा। अहो चहा। आलो अहो आलोच मी जरा, एक काम आठवलंय। भाऊजी मी आलोच जरा, काम एक आठवलंय मला। दीपक, अरे काय चहा? काय झालं असायला? मोठी बाबा कसले विचार करताय? अमोल, अरे मला रुपालीला काहीतरी द्यायची इच्छा आहे, पण तिनं गिफ्ट आणायला मनाई केली रे। पण मोठी बाबा गिफ्ट तर द्यायलाच पाहिजे ना। हा, गिफ्ट तर द्यायला पाहिजे, पण तू नको काळजी करू, मी या ठिकाणी तिला आणखी काहीतरी मौल्यवान देईन। काय? हा, पत्र। मनासाठी आणले काय? हा मग आणले की। आणले? हा आवडेल का? मग काय विषय का? तू दादा आणले? मीच तुला विचारणार होतो, आणलेस का? आणले, आता बघू आवडते का, नाही तर तुम्ही सगळे एक नंबर दिसताय। बर चला, सगळ्यांनी आता ओळून घ्या बघू पटापटा। चला चला। थांबा, मी सांगेन त्यांनीच आधी वाळून घ्यायचं। आधी माझा लाडका टिप्या मामा आणि मामा। हे तुझ्यासाठी।
मागचं सगळं विसरून मी आज पुढे जायचं ठरवलंय. तुझ्यावर तोडून वागल्याबद्दल मला माफ कर. अहो चूक माझी होती हो, आणि तरीही तुम्ही हे माझ्यासाठी गिफ्ट आणलं आणि मला माफ केलं, त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. आता दुसरी जोडी, आता माझे लाडके मोठी मा आणि मोठे बाबा. रुपाली, तू म्हटलीस तसं किमती मी काहीच आणलं नाही तुझ्यासाठी. स्वप्नील, अरे काय रे? चिठ्ठी आहे रुपालीसाठी. हो, मीच वाचून दाखवतो या ठिकाणी. रुपाली, तू इकडे ना, इथं बस. डोळे झाक. अहो डोळे झाक. ठीक आहे. प्रिय आई, मी तुझ्या पोटी जन्म घेऊ शकलो नाही हे माझं दुर्भाग्य. हरकत नाही, पण म्हणून तुझ्या जवळची ममता तू आटू दिली नाहीस. तू अमोलची आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांची काळजी घेताना मी पाहिलंय तुला. मुलाला जन्म देणं म्हणजेच आई होणं असतं असं नाही, तर एखाद्यावर निस्वार्थ प्रेम करणं हे खरं आई. पण आई आई आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. रुपाली, तुझ्यातल्या आईला मी आई पण नाही देऊ शकलो. मला माफ कर. हो, असं काही नाही हो. अमोल सारखा मुलगा आणि असं कुटुंब आणि तुमच्यासारखा एवढा समजूतदार नवरा असेल ना, तर मला आई न होण्याची उणीव कधीच भासणार नाही. मी खरंच खूप खुश आहे ह्या आपल्या कुटुंबासोबत. खरंच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.